शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून पीक विमा भरला त्यांना आज भेटणार आहेत। याचे 20 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा सुद्धा होणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे, महाराष्ट्रातील या जिल्ह्याची पीक विम्याची यादी सुद्धा समोर आलेली आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे, कोणकोणते बँका असणार आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। 2024 वर्षामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। राज्यातील महत्त्वाच्या 10 बँकेमध्ये आणि 16 जिल्ह्यात आज पीक विमा जमा केला जाणार असल्याची मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला होता त्या शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती आता हा पीक विमा जमा केला जाणार आहे, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले आहेत। मित्रांनो, तुम्ही जर 1 रुपया भरून पीक विमा भरला असाल तर तुम्हाला 20,000 रुपयाचा पीक विमा मिळणार आहे। आताच आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही माहिती दिलेली आहे। त्यामध्ये त्यांनी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा जाहीर सुद्धा केलेला आहे। यामध्ये हेक्टरी 20,000 रुपये पर्यंत पीक विमा जाहीर करण्यात आले आहे। यासाठी 20 जिल्हे पात्र करण्यात आले आहेत। या कृषी मंत्र्यांनी कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जाहीर करण्यात आलेला आहे त्या जिल्ह्याची नावे देखील या व्हिडिओमध्ये सांगितली आहेत। यामध्ये 16 जिल्हे कोणकोणते आहेत आणि नंतर तुमच्या 14 बँका कोणकोणत्या आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। 20,000 रुपयापर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहेत। मग आता यासाठी तुम्हाला 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यामध्ये या 16 जिल्ह्यात तुमचा आता नंबर असणार आहे का, याची यादी असणार आहे का, याची संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून दाखवणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागणार आहे। तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला हेक्टरी 20,000 पर्यंत तुम्हाला पीक विमा आज मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा। यामध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडण्यात येणार आहे त्या बँकेची लिस्ट देखील आता समोर आलेली आहे। पहिल्यांदा बँकेची लिस्ट सांगतो, त्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगतो। यामध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा खासगी बँकेमध्ये पैसे राहिले तर ती थोडी HDFC, त्यानंतर ICICI बँक, नंतर कोटक बँक, महिंद्रा बँक, जी जिल्हा मध्यवर्ती बँक, त्या बँकेमध्ये सर्वात पहिला पैसे एंटर आहेत। त्या सरकारी बँकेमध्ये हे पैसे आज येणार आहेत। ती बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। हे सर्वात अगोदर याचे जे आपले पीक विम्याचे पैसे या बँक ऑफ इंडिया पैसे या इंडिया बँकेमध्ये सर्वात अगोदर येणार आहेत। दुसरी बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँक, नंतर महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाबी सिंध, बँक ऑफ कॅनरा, ऍक्सिस बँक। या बँकेमध्ये आज 1 रुपया ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता तर त्यांच्या खात्यामध्ये आज हेक्टरी 20,000 रुपये आज देणार असल्याची मोठी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच दिलेली आहे। मागच्या महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो 1 रुपया भरून पीक विमा भरण्यात आलेला होता। असे अनेक लोक पीक विमा बंद होईल अशी खोटी अफवा सुद्धा उठवली होती। तरी ती अर्थसंकल्पामध्ये स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की 1 रुपयामध्ये जो पीक विमा भरलेला असेल, जो हेक्टरी पीक विमा देत असेल, आता तो कधी आम्ही बंद करणार नाही। पुढील 5 वर्ष 1 रुपया भरून जो पीक विमा जो आहे तर तो तुम्हाला असंच मिळत राहणार आहे, अशी माहिती अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी पत्रकार परिषद बोलताना स्पष्टपणे सांगितले की आज कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये 20,000 रुपये पीक विमा हेक्टरी येणार आहे हे सुद्धा सांगितले आहेत। त्यानंतर कोणकोणत्या शेतकरी अपात्र झाले आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितले। जी पत्रकार परिषद भरली होती त्यावेळी सक्त बँकेला निर्देश सुद्धा दिले। आता कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा झाले होणार आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगितले। कारण शेतकरी मित्रांनो, यामध्ये पीक विम्याच्या बाबतीत खूप मोठे गैरप्रकार सुद्धा समोर आले। अनेक मागच्या महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी सरकारची गायरान जमीन दाखवून तसेच कॅनलची जमीन दाखवून सरकारच्या रोडला जी कडेला जमीन असते ती दाखवून अनेक शेतकऱ्यांनी 1 रुपया पीक विमा भरून जो हेक्टरी 20,000 रुपयाचा लाभ आहे तो लाभ घेतला होता। त्यामुळे अशा शेतकऱ्यामुळे आतापर्यंत जेवढा पीक विमा घेतलाय तो वसूल करून
मोठी कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितली आहे. आणि हेक्टरी 20 रुपयाचे पीक विमा भरला जाणार आहे. त्यासाठी महत्वाचे 16 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत. ते ज्या बँकेमध्ये पैसे सोडले आहेत त्याची नावे सुद्धा सांगितली आहेत. आता कोणकोणत्या बँका आहेत याची सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. स्वतः माणिकराव कोकाटे यांनी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. त्यामध्ये बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना आदेश सुद्धा दिले आहेत. आता कोणकोणते शेतकरी वगळले जाणार नाहीत, सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत. परंतु यामध्ये एक टेन्शन येणारी बातमी आली, ती म्हणजे बीडमध्ये ज्या शेतकऱ्यांनी फसवून सरकारचे जे पीक विम्याचे पैसे घेतले आहेत, म्हणजे सरकारची जमीन असून सुद्धा त्यांनी पैसे घेतलेत, अशा शेतकऱ्यावर आता कारवाई होणार आहे. यासाठी महत्वाचे कारवाई होण्यासाठी जे महत्वाचे दरमहा जिल्हे राज्यातील निवडले जाणार आहेत. म्हणजेच आपल्या राज्यामध्ये 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यामध्ये आपला जो पीक विमा वितरित केला जाणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे गैरवर्तणूक केले आहे. म्हणजेच मित्रांनो, सरकारची जमीन दाखवून या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा 1 रुपया भरून पैसे घेतल्याचे सरकारला उघड दिसलेलं आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार नाहीत आणि कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. याची संपूर्ण माहिती तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जो आज 20,000 रुपयाचा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे, तर कोणते कोणते जिल्हे निवडले जाणार, कोणकोणते शेतकरी यामध्ये अपात्र केले जाणार आहेत, तुम्ही यासाठी पात्र आहेत का, या सरकारच्या माध्यमातून यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघा, तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा मिळणार नाही, म्हणजेच कोणते जिल्हे अपात्र करण्यात आले आणि कोणत्या जिल्ह्याची चौकशी सुरू झाली, त्या जिल्ह्याची नावे सांगतो बघा. सर्वात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे बीड, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ. या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची चौकशी सुद्धा सुरू आहे. 4 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली, 5 नंबरचा जिल्हा आहे पालघर, 6 नंबरचा जिल्हा आहे नांदेड, 7 नंबरचा जिल्हा आहे लातूर, 8 नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, 9 नंबरचा जिल्हा आहे रत्नागिरी आणि 10 नंबरचा जिल्हा आहे रायगड. या 10 जिल्ह्यामध्ये चौकशी सुद्धा सुरू आहे. आणि आता आज या 10 जिल्ह्यामध्ये 20,000 रुपये मिळणार आहेत. ज्यांची चौकशी संपूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला पीक विम्याचे पैसे त्या जिल्ह्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे. आता तुम्हाला एक गोष्ट कळली असेल, कोणकोणत्या 20 जिल्ह्यामध्ये या पैसे भेटणार आहेत याची संपूर्ण सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता कोणकोणते जिल्हे वगळण्यात आलेत याची तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आणि अनेक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारला फसवलेलं आहे. गेले 5 वर्षापासून शेतकऱ्यांनी सरकारला फसवून पीक विम्याचे पैसे घेतलेले आहेत. त्यामुळे जे सरकार आहे ते सरकार आता अलर्ट मोडवर झालंय. आता या शेतकऱ्यावर 50,000 रुपयाचा दंड आणि 6 महिन्याचा तुरुंगवास आणि जेवढे आतापर्यंत पीक विम्याचे पैसे जे सरकारने चुकीच्या पद्धतीने घेतले त्यांचे व्याजासहित पैसे वसूल करून घेण्यात येईल असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मार्गाने तुम्ही पैसे घेतला असेल तरी सुद्धा तुमच्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे. एकाला पण सोडलं जाणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले. कारण जे सरकारला फसवून जे पैसे घेतलेत त्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा येतो तो म्हणजे बीड जिल्ह्याचा. बीड जिल्ह्यामध्ये करोडो शेतकऱ्यांनी 1 रुपया पैसे भरून अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे चुकीच्या पद्धतीने. मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना आज पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे त्या जिल्ह्याची यादी सुद्धा समोर आली आहे. त्यामधील पहिला जिल्हा तो म्हणजे सातारा, दुसरा जिल्हा तो म्हणजे सोलापूर, तिसरा जिल्हा म्हणजे तो म्हणजे कोल्हापूर, 4 नंबरचा जिल्हा तो म्हणजे अहिल्यानगर, पहिलं अहमदनगर, 6 नंबरचा जिल्हा तो म्हणजे ठाणे, नंतर 7 नंबरचा जिल्हा तो म्हणजे परभणी, 8 नंबरचा जिल्हा तो म्हणजे अकोला, नंतर 10 नंबरचा जिल्हा तो म्हणजे पुणे, नंतर 11 नंबरचा जिल्हा तो म्हणजे बुलढाणा, नंतर 12 नंबरचा जिल्हा तो म्हणजे नागपूर, 13 नंबरचा जिल्हा तो म्हणजे जालना, 14 नंबरचा जिल्हा तो म्हणजे जळगाव, नंतर 15 नंबरचा जिल्हा तो म्हणजे हिंगोली आणि 16 नंबरचा जिल्हा ते म्हणजे धाराशिव, नंतर जो सोलापूर असेल, नंतर परभणी असेल, जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. तर मित्रांनो, तुमचा जिल्हा ह्यामध्ये आहे का, हा तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन या